मुंबईच्या चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येतोय। मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मीनाक्षी पाटणकरांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार सुद्धा करण्यात आली आहे। पैसे वाटणारा शिवसेना पदाधिकारी पप्पू भाटी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। तर चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्या सुनबाई तन्वी काते निवडणुकीच्या रिंगणात आहे। चेंबूर खारदेवनगर येथील चाळीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन पैसे वाटप करण्यात येत होता, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी केला। दृश्य आपण पाहतोय सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली दृश्य आहेत। कशा प्रकारे घरोघरी जाऊन पैसे वाटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। शिंदेंच्या शिवसेनेकडून हे पैसे वाटप केलं जात होतं, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवकांनी केलेला आहे। तर सीसीटीव्हीमध्ये ही दृश्य कैद झाल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्याला शिंदेंच्या शिवसेनेच्या संबंधित पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सुद्धा कळतंय। चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 153 मधली ही घटना आहे आणि ही दृश्य आहे। पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी भाजप उमेदवारांचे पैसे वाटल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केलेला आहे। पैसे वाटताना काही जणांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं असून याबाबत पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केलेली आहे। पण मनसेचे पनवेल अध्यक्ष योगेश चिले यांनी थेट पोलीस ठाण्यामध्ये जाऊन याबाबतचे पुरावे सादर केलेत। या प्रकरणी पोलिसांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तर एका कागदावर मतदारांची नावं आणि लिफाफ्यामध्ये पैसे असल्याचा दावा मनसेकडून केला जातो। ही अशा पद्धतीची यादी असते आणि कोणाला कोणाला पैसे दिले ते टिक केलेलं आहे याच्यावर ए आणि बी। हा हे बघा नाव आहे, हे सगळं टिक केलेलं आहे इथे। त्यांचे नंबर आहेत, मतदान क्रमांक आहे, मतदाराचं नाव आहे, पैसे दिल्याचे टिक केलेले आहेत। आणि TIPLचे कर्मचारी पैसे वाटायला भाजपतर्फे फिरतायत। महानगरपालिकेचा कर्मचारी फिरतोय भाजपतर्फे। तुम्हाला नावं पाहिजे तर नावं देतो तुम्हाला मी कंप्लेंटमध्ये, माझ्याकडे नावं पण आहेत त्यांची। आणि हे काम करा सर, तुम्ही हे पंचनाम्याला सुरुवात करा। पंचनामा हे पकडा, ही पॉकेट आहे, या कागद घ्या, पंचनामा करून तुमच्या हाताने फोडा आहे। नाही त्यांना फोडून द्या, फोडून दाखवा ना, फोडून दाखवा ना। हे बघा समोर फोडा। चला, जर तुमच्याकडे कंप्लेंट पोहोचायला अर्धा तास लागतो ना।